सांगू शकतो की काय काय विचारलं. पहिला मॅथ्स सांगणार, रिझनिंग सांगणार. मॅथ्स आणि रिझनिंग शिकल्यानंतर हिंदी आणि जीके मध्ये केवढा आहे ते कळतं. जीके कोणतं कुठलं काय काय वाचायचं तुम्हाला कळणार. पहिला मॅथ्स. जर एसएससी जीके क्रॅक करायचे असेल तर ज्या टॉपिकला जेवढं वेटेज आहे तेवढं त्या टॉपिकला वेळ द्यायचा. जेवढा वेळ कुठल्या टॉपिकला केवढा वेळ द्यायचा हे त्या वेटेजवर ठरवायचं असतं की बाबा या टॉपिकला एवढा वेटेज आहे. जास्त वेटेज टॉपिक आहे ज्या त्याच्यातून तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन विचारतात त्या टॉपिकला जास्त भर द्यायचा की ज्या टॉपिक मधून एक क्वेश्चन किंवा कधी विचारतात नाही क्वेश्चन अशा टॉपिकला तुम्ही कुठला वेळ द्यायचा. समजलं. तर पहिला मॅथ्स मध्ये आपण सुरुवात कशा करणार आहे, नंबर सिस्टीम. पहिला सुरुवात करणार आहे नंबर सिस्टीम पासून. सुरुवात करणार आहे नंबर सिस्टीम. नंबर पहिला सुरुवात आहे आपला फर्स्ट टॉपिक नंबर. पहिला टॉपिक नंबर सिस्टीम. कुठला टॉपिक, नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम म्हणजे काय, संख्या पद्धती. पहिला टॉपिक नंबर सिस्टीम. नंबर सिस्टीम मध्ये आणि थोडे युनिट डिजिट सब टॉपिक. युनिट डिजिट आपला डिव्हिजन विभाजनाचा नियम असे वेगवेगळे टॉपिक आहेत. याच्यात आपल्या बॅच एसएससी जीडी मध्ये 1 ते 2 क्वेश्चन कमीत कमी एक क्वेश्चन तरी विचारतो. जास्तीत जास्त 2 क्वेश्चन. हे कुठला झाला, नंबर सिस्टीमचा. सेकंड टॉपिक आहे एलसीएम एलसीएम. लसावी आणि मसावी. एलसीएम आणि एचसीएम. एलसीएम एलसीएम मधून पण 1 ते 2 क्वेश्चन येतात. एलसीएम आणि एचसीएम मधून पण 1 ते 2 क्वेश्चन येतात. पण हा एलसीएम आपल्याला माहिती आहे कुठे कुठे यूज होतो. प्रत्येक टॉपिक मध्ये एलसीएम प्रत्येक टॉपिक मध्ये काढायला माहिती आहे. एलसीएम प्रत्येक टॉपिक मध्ये काढायला ज्याने टीचर केलेलं माहिती असतं. याच्यात एक क्वेश्चन विचारला पण सगळ्या टॉपिक मध्ये हा येणार. सगळ्या टॉपिक मध्ये हा येणार. त्याच्यानंतर मेन्सुरेशन. त्याच्यानंतर काय, मेन्सुरेशन. मेन्सुरेशन 2D आणि 3D. 2D आणि 3D. मेन्सुरेशन 2D 3D. याच्यात पण मेन्सुरेशन 3D मध्ये मेन्सुरेशन 2D आणि 3D मधला सगळ्यात जास्त क्वेश्चन 3D मध्ये विचारतात. मेन्सुरेशन म्हणजे काय, क्षेत्रमिती. मेन्सुरेशन म्हणजे काय, क्षेत्रमिती. याच्यातून क्वेश्चन विचारतात 1 ते 2. याच्यातून क्वेश्चन विचारतात 1 ते 2. मेन्सुरेशन 2 ते 3. सगळा फॉर्म्युला क्वेश्चन टॉपिक आहे. फॉर्म्युले ज्याला पाठ आहे त्यानं सरळ एक्झाम मध्ये बसायचं. गणित आलेलं असणार, ते अक्षर दिलेले असणार, आर दिलेला असणार, एच दिलेला असणार, ते टाकायचं फॉर्म्युला आणि उत्तर काढायचं. हातातला टॉपिक 1 ते 2 क्वेश्चन फिक्स पडतात. फिक्स 1 ते 2 क्वेश्चन पडतात आणि एक क्वेश्चन पण आन्सर करतो. याची एक ट्रिक एक असते. याचं उत्तर जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ नसेल तर याच्यात एक ट्रिक लावायला. मेन्सुरेशन 3D मधला टॉपिक आला कुठल्या तरी फॉर्म्युल्यात, प्रत्येक फॉर्म्युल्यात मेन्सुरेशनच्या जवळपास 3D मधल्या प्रत्येक फॉर्म्युल्यात एक लागतं पाय. काय लागतं, पाय. जर तुमचा फॉर्म्युला पाय पासून स्टार्ट होत असेल तर तुमच्या पर्यायाचे 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायामधला एक जो पर्याय असणार तो कशात डिव्हिजन होणार, 11. मेन्सुरेशन 3D फॉर्म्युला तुम्हाला पाठ नाही, जरा पाठ आहे जरा नाही, आणि तुम्हाला माहिती आहे की आपलं उत्तर हे फॉर्म्युल्यानंच येणार आहे. आपलं उत्तर हे फॉर्म्युल्यानंच येणार आहे. तर डायरेक्ट
जर वेळ कमी असेल किंवा फॉर्म्युला जरा आठवतो जरा नाही असं असेल तर डायरेक्ट काय करायचं, तुमचे जे चार पर्याय असतात 1 2 3 आणि 4 पर्याय असतात, त्याच्या या चार पर्यायांमधून कोणती संख्या अशी आहे बघायची जे 11 न भाग जात असेल. चार पर्यायांपैकी कुठली तरी एक संख्या झाला 11 न भाग, त्या संख्येचं उत्तर या त्या प्रश्नाचं उत्तर ती 11 न भाग जाणारी संख्याच असते. मग ती 2 असो किंवा 3 असो किंवा 4 असो. हे ट्रिक जर तुम्हाला फॉर्म्युला पाठ म्हणजे आधी करून गेलाय पण तिथं माइंड ब्लँक होणार, थोडा आठवणार, त्यावेळेला केला. हे कुठलं मेन्स्ट्रुएशन पिरियड, हे तुमचे ऍडव्हान्स टॉपिक. ऍडव्हान्स टॉपिक म्हणजे आपलं मॅथ्स दोन याच्यात वर्गणिक काय म्हणतात त्याला, दोन याच्यात विभाग आहे, एक अरिथमेटिक आणि एक ऍडव्हान्स टॉपिक. ऍडव्हान्स टॉपिक मध्ये हे तीन टॉपिक आणि इथून पुढे जे टॉपिक चालू होणार ते अरिथमेटिक मध्ये चालू. इथून पुढे जे टॉपिक चालू होणार ते अरिथमेटिक मध्ये. इथून पुढचे टॉपिक कुठला, रेशियो अँड प्रोपोर्शन. रेशियो अँड प्रोपोर्शन, अनुपात आणि समानुपात. अनुपात आणि समानुपात. अनुपात आणि समानुपात. अनुपात आणि समानुपात, रेशियो अँड प्रोपोर्शन ज्यांना झाले आपल्याला झालंय सगळ्यात जवळपास काय असेल टॉपिक समजलं. ह्या टॉपिक मधून स्टाफ जीडी मध्ये 2 ते 3 क्वेश्चन या वेळेच्या 2024 च्या विचारले होते. टॉपिक 4 झाले, आता ला 5वा टॉपिक. आता आपला 5वा टॉपिक. 5वा टॉपिक रेशियो अँड प्रोपोर्शन मध्ये, रेशियो अँड प्रोपोर्शन मध्ये कुठला घेतलेला आपण, पार्टनरशिप. पार्टनरशिप, पार्टनरशिप म्हणजे काय, साझेदारी. साझेदारी, पार्टनरशिप म्हणजे काय, साझेदारी. याच्यातून कसे झिरोते विचारला असा एक विषय. त्याच्यानंतर 6वा टॉपिक, 6वा टॉपिक मिक्सचर अँड इंटिग्रेशन. मिक्सचर अँड मिक्सचर अँड एलिगेशन. माहिती आहे तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये टाइम स्पीड डिस्टन्स आपल्याला माहिती असेल, वेळ दिला आहे आपल्याला माहिती असेल. टाइम स्पीड डिस्टन्स मध्ये यूज केला, एव्हरेज मध्ये एलिगेशन यूज केला आणि कशात यूज केलेला तुम्हाला कशात सांगितलेलं, प्रॉफिट अँड लॉस मध्ये तो एलिगेशन यूज केला. माहिती आहे या टॉपिकचे वेटेज थोडं पण असतं, पण ही जे एलिगेशन आहे हे प्रत्येक टॉपिक मध्ये, जे एलिगेशन आहे प्रत्येक टॉपिक मध्ये तुम्हाला माहिती आहे. जी मागच्या बॅच मध्ये त्याला माहितीच असतं एलिगेशन कुठे यूज केलं, एव्हरेज मध्ये यूज केलं आणि कुठे यूज केलं, एज रिलेटेड क्वेश्चन मध्ये नाही, ते क्रॉस मेथड यूज केलं. ही क्रॉस मेथड एव्हरेज आणि कुठे टाइम स्पीड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस बघायचं कुठे कुठे यूज होते. मिक्सचर अँड एलिगेशन, एलिगेशन मध्ये. त्याच्यानंतर एव्हरेज, एव्हरेज. त्याच्यानंतर एव्हरेज, एव्हरेज म्हणजे काय, औसत. एव्हरेज म्हणजे काय, औसत. एलिगेशन म्हणजे एव्हरेज, एव्हरेजचं वेटेज किती आहे, 1 ते 2 क्वेश्चन, 1 ते 2 क्वेश्चन. ते कोणाचं एव्हरेजचं वेटेज. एव्हरेज नंतरचा टॉपिक टाइम अँड वर्क. टाइम अँड वर्क, टाइम अँड वर्क.
मिक्सचर एलिगेशन, एव्हरेज, टाइम मेथड झालं. हे ओव्हरव्ह्यूचे टॉपिक. एलिगेशन मेथड फक्त इम्पॉर्टंट. टाइम एंड वर्क टॉपिक 5 and CRIS म्हणजे काय? पाईप आणि काय? पाईप आणि काय? पाईप आणि काय? याची पण 0 ते 1 विचार जर टाइम अँड वर्क आणि पाईप अँड पिस्टन मधला जर मला हार्ट कुठला टाकायचा असेल तर मी पाईप अँड पिस्टनचा टाकतो क्वेश्चन. जर दोन्ही जर टाइम अँड वर्क मध्ये एक क्वेश्चन दिला तर पाईप अँड पिस्टन मध्ये एक क्वेश्चन फिक्स. जर टाइम अँड वर्क मध्ये दोन क्वेश्चन आले तर पाईप अँड पिस्टनला इग्नोर करू. मी जर असेल एक्झाम्पल पाईप अँड पिस्टन मध्ये हार्ड क्वेश्चन देईन आणि टाइम अँड वर्क मध्ये सोपा वाला क्वेश्चन. त्यामुळे पाईप अँड पिस्टन पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतरचा टॉपिक टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. टाइम, स्पीड अँड डिस्टन्स म्हणजे काय? वेळ, चाल आणि अंतर. गती म्हणजेच चाल. गती म्हणजेच हा हाय वेटेज टॉपिक आहे. टाइम, स्पीड अँड डिस्टन्स गणित पण कसली आहे टॉपिकचा वेटेज किती आहे? 2 ते 3 क्वेश्चन. 2 ते 3 क्वेश्चन आहे टॉपिकचा वेटेज. चालू करा. चालू परत लिहा. लय वेळ झाला. चालू करा. लक्ष करायचं तुम्ही काय पाहिजे. पेन बी चाललं पाहिजे आणि कळायला बी लक्ष पाहिजे. मी काय बोलतो ते बी लक्षात पाहिजे. अशाला मग 4 तास लागतात. अजून जीकेजीएस मध्ये नाही किती 10 झाला. आता 11वा टॉपिक. 11वा टॉपिक पर्सेंटेज. पर्सेंटेज म्हणजे काय? प्रतिशत. पर्सेंटेज म्हणजे काय? प्रतिशत. प्रतिशत मधून पण 2 ते 3 क्वेश्चन. पर्सेंटेज मधून 2 ते 3 क्वेश्चन. त्याच्यानंतर आला 12वा टॉपिक. 12वा टॉपिक कोणता आहे आपला? प्रॉफिट अँड लॉस. लाभ आणि हानी. लाभ आणि हानी. लाभ आणि हानीमधून किती क्वेश्चन विचारतात? 2 ते 3 क्वेश्चन विचारतात फिक्स. 2 ते 3 क्वेश्चन फिक्स विचारतात. जास्तीत जास्त 3 क्वेश्चन. हाय वेटेज टॉपिक. हाय वेटेज टॉपिक टाइम, स्पीड, डिस्टन्स, परसेंटेज, प्रॉफिट अँड लॉस. हाय वेटेज टॉपिक. झालं? प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यानंतर 13वा टॉपिक डिस्काउंट. डिस्काउंट म्हणजे काय माहिती? सूट, सवलत, बट्टा. याला 0 ते 1 सॉरी 1 ते 2 क्वेश्चन. 1 ते 2 क्वेश्चन. त्याच्यानंतर 14वा टॉपिक आहे आपला सिंपल इंटरेस्ट.
साधारण व्याज, साधारण व्याज, सिंपल इंटरेस्ट, साधारण व्याज. त्याच्यातून एक सेव सीआय, एसआय सीआय. सीआय म्हणजे चक्रवृद्धी, चक्रवृद्धी. सीआय म्हणजे चक्रवृद्धी व्याज. ह्याच्यातून पण एक ते दोन विषय चक्रस्क असं कुठल्याच त्याच्यात जरा समजतंय नाही, ह्याच्यात जरा पसंत असा एकमेव टॉपिक ज्या एकदा इनपुट आलं डोसक्यात की आलं, जर एकदा बसला नाही टॉपिक तर याला 2 ते 3 वेळा रिवाइजन करायला तर कुठे ते पैसे दुसरा कंपाऊंड इंटरेस्ट थोडा चांगला राहतो. शिकवायसाठी पण चांगला, शिकायसाठी पण चांगला, फुल कॉन्सन्ट्रेशन शिकायचा. त्याच्यानंतर एक अनेक असतं क्वेश्चन ते दिला आहे. तुम्ही क्वेश्चन विचारतात त्याच्यात कधी कधी विचारतात, जास्त विचारत नाही, पण एक क्वेश्चन मला आलेला इन्स्टॉलमेंट. पेजिंग बरोबर आहे का? बरोबर आहे. इन्स्टॉल इसका वेटेज जास्त असं नाही. एक क्वेश्चन इकडे विचारला तर दुसऱ्या वेळेला तुम्ही विचारत असते. पण डाईस थोडे दोन क्वेश्चन एक दोन तीन टाइप होते, दोन तीन त्याचे टॉपिक होते रिझनिंग मध्ये, त्याच्यातून फिक्स विचारायचे दोन तीन क्वेश्चन. त्यांना मोस्ट इम्पॉर्टंट दिला. बाकीचे जे नॉर्मल एकदम त्याच्यातून एक क्वेश्चन दोन क्वेश्चन असे विचारला त्यांना इम्पॉर्टंट. लिहून घ्या. पहिला टॉपिक स्टार्टिंग ऑफ कोडिंग, कोडिंग डिकोडिंग, कोडिंग डिकोडिंग. मोस्ट इम्पॉर्टंट कोडिंग डिकोडिंग मोस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर नेक्स्ट ब्लड रिलेशन, ब्लड रिलेशन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर डायरेक्शन, DIRECT डायरेक्शन इम्पॉर्टंट टॉपिक आहे. चौथा टॉपिक सिरीज. सिरीज मध्ये सगळ्या प्रकारच्या सिरीज आहेत. नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज. त्यामुळे सिरीजचे दोन टॉपिक करणार आहे. सिरीजचं काय असेल ते एकाच टॉपिक मध्ये सगळं कव्हर करणार. बाकी सिरीजचे दोन टॉपिक करून वेगवेगळे करणार. नंबर सिरीज वेगळी शिकवायची, मागच्या बॅच मध्ये नंबर सिरीज वेगळी शिकवली आणि अल्फाबेटिकल सिरीज वेगळी शिकवली. या बॅच मध्ये ना, या बॅच मध्ये नंबर सिरीज प्लस अल्फाबेटिकल सिरीज दोन्ही एकदम शिकवणार. आपण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पाचवा टॉपिक सिमिलर सेट. सिमिलर सेट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर डाइस, DIC. डाइस मध्ये दोन क्वेश्चन फिक्स विचारणार आणि एक क्वेश्चन एक्स्ट्रा. याचं वेटेज किती? 2 ते 3 क्वेश्चन. दोन क्वेश्चन फिक्स विचारणार डाइस मध्ये. डाइसच्या नंतर माहिती थोडासा झालं बोलायचं. मागच्या वेळेस डाइस झालं थोडासा प्रश्न मिळाला. 2-3 मेथड त्या मेथडने केली की डायरेक्ट तुम्हाला आन्सर येईल. डाइस पण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे. झालेलं सगळ्यांचं झालं. कुठलं पहिला काय सांगितलं जे मोस्ट इम्पॉर्टंट देणार आहे त्याचं 2 ते 3 टॉपिक 2 ते 3 वेळ द्यायचा. जे इम्पॉर्टंट दिले त्याचं 1 ते 2 क्वेश्चन द्यायचं समजायचं.
झालं लिहून झालं. त्याच्यानंतर कुठला झाला होता डाईस लास्टचा पाचवा डाईस. त्याच्यानंतर सहावा सिटिंग अरेंजमेंट. सातवा सिटिंग सिटिंग अरेंजमेंट. सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट मोस्ट इम्पॉर्टंट. या सिटिंग अरेंजमेंट मधनं लास्ट ऑब्जेक्ट मध्ये दोन क्वेश्चन फिक्स होते. दोन क्वेश्चन फिक्स करणारे जे फिक्स क्वेश्चन होते ते एकदम टफ होते. एक नॉर्मल असतात. सिटिंग अरेंजमेंट मध्ये काय असतात 4 मार्क्स असतात. जास्तीत जास्त 6 देतो आणि सापडेल असते. म्हणजे 6 आणि 8 पुढे पण एक होता 8. सगळ्यात जर टफ करायचं असेल तुमचा रिझनिंगचा पेपर सॉल्व्ह करताना तुम्हाला जास्त वेळ तर घालवायचा असेल तर हे सिटिंग आहे. तुमचा वेळ केवढा जातो का तुम्हालाच कळेल. आणि क्वेश्चन असा असतो की प्रत्येक रिझनिंगचा एक क्वेश्चन सगळा असतो. सगळ्यांना एक क्वेश्चन असतो प्रत्येक क्वेश्चन. फक्त रिझनिंग मध्ये एवढं लक्ष द्यायचं असतं की कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा, कुठल्या क्वेश्चनला किती वेळ द्यायचा. याला 2 मिनिटं जास्त झाली. 2 मिनिटाच्या वर याला द्यायची नाही. 2 मिनिटाच्या वर ज्यानं पेपरला 2 मिनिटाच्या वर या क्वेश्चनला दिला त्याचा रिझनिंगचे किंवा मॅथचे लास्टला काय केलं आपण मॅथ सोडवायला घेतलं. मॅथचे 4-5 क्वेश्चन झाला या एका क्वेश्चन मुळे. सिटिंग अरेंजमेंटच्या एका क्वेश्चन मुळे किती मॅथचे क्वेश्चन राहणार लागचे 4 ते 5 क्वेश्चन हमखास राहणार माझ्या पहिल्या स्टार्टिंग. म्हणून सांगतो सिटिंग अरेंजमेंट एवढा माझ्यासाठी पण सगळ्यांसाठी लेंथी क्वेश्चनची लँग्वेज थोडी असते योग्य असते. याच्यात पण आवड बनवलेला क्वेश्चन असेल चौकोन होता. चौकोनच्या कोपऱ्यावर बसवले 4 माणसं आणि चौकोनाच्या मध्यात भागात 4 माणसं बसवले. हा क्वेश्चन त्यातनं बनतो कुठला 8 मधला. जर गोलचा दिला 8 तर काय आपल्याला कळतं डायरेक्ट की हा याच्या बाजूला बसला तो त्याच्या बाजूला बसला. पण याच्यात काय होतं डायरेक्ट ए चौकोनाच्या एका कोपऱ्यात बसला, बी ए च्या अपोजिट कोपऱ्यात बसलाय असं करून तुम्हाला देणार. मग टप जातो याच्यात हा वाला क्वेश्चन. हा या वेळेला पडलेला स्ट्रक्चरमध्ये यावेळेला पडलेला क्वेश्चन आहे चौकोनचा. सिटिंग अरेंजमेंट नंतरच काय अकाउंट ऑफ मॅथमॅटिकल ऑपरेशन. मॅथमॅटिकल ऑपरेशन पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला काय म्हणतात की क्वेश्चन झालं. मॅथमॅटिकल ऑपरेशन सिंपल असते. फक्त अक्षर तुम्ही चेंज करायचे असतात किंवा आपले नंबर जे असतात किंवा नंबर चेंज करायचे किंवा आपले साइन चेंज करायचे, प्लस चेंज करायचं, मायनस चेंज करायचं, प्लस मायनस चेंज करायचं. जिथं प्लस आहे तिथं मायनस टाकायचं, जिथं मायनस आहे तिथं प्लस टाकायचं. किंवा आकार भागाकार चेंज करायला सिंपल हेच मॅथमॅटिकल ऑपरेशन. त्याच्यानंतर डिक्शनरी ऑर्डर. डिक्शनरी ऑर्डर एक क्वेश्चन फिक्स. डिक्शनरी ऑर्डर मध्ये एक क्वेश्चन फिक्स. डिक्शनरी ऑर्डर म्हणजे काय वाचल्यावर कळालं. अल्फाबेटिकल जी सिरीज आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय त्या जे क्रमांक आहेत त्या क्रमांकात तुम्हाला 5 शब्द दिलेले असतात ते त्या क्रमांकाला लावून त्याला म्हणतात डिक्शनरी ऑर्डर. जास्त काय
तेवढा टफ लेवलचा टॉपिक नाही, तर विदाउट वाचूच्या यादी समजतं. होता डिक्शनरी ऑफ. त्याच्यानंतर 10वा टॉपिक क्लासिफिकेशन. एनालॉजी. एनालॉजी नंतर क्लासिफिकेशन येणार आहे. एनालॉजी इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर येणार आहे क्लासिफिकेशन. इम्पॉर्टंट जे दिले त्याच्यातून 1 ते 2 क्वेश्चन विचारले, आणि मोस्ट इम्पॉर्टंट दिले त्याच्यातून किती विचारले? 2 ते 3 क्वेश्चन विचारले. कुठला आला त्याला? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन म्हणजे काय? तुला माहिती आहे क्लासिफिकेशन? राज्य, राज्याची राजधानी. मला क्लासिफिकेशनचा क्वेश्चन आलेला, तो भूटानची राजधानी काय ते विचारले. सर राज्य आणि राजधानी, देश, देशांची काय असते? भारताची दिल्ली काय? क्लासिफिकेशन झालं. काय झालं? हे पण लिहून काय? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन नंतर येणार वेन डायग्राम. सगळ्यांचा फेमस आणि आवडता वेन डायग्राम. सगळ्यांचा फेमस आणि आवडता वेन डायग्राम. सोपा असतो. झेड ऑर्डर कळत असेल. सोपा टॉपिक आहे वेन डायग्राम. त्याच्यानंतर येणार नॉन वर्बल. की मागे जे झालं ते सगळं वर्बल रिझनिंग होतं, हे नॉन वर्बल रिझनिंग. ज्याचं पाठ तो पास, त्याचं पण नापास. त्याच्यातून 2-3 क्वेश्चन किलोमधनं, वाक्यांश मधनं, वाक्यांश मधून पण 2-3 क्वेश्चन होते. त्याच्यानंतर रिक्त स्थान. रिक्त स्थान, रिक्त स्थानामधून 1 क्वेश्चन होता. चौथा पर्यायवाची शब्द. पर्यायवाची शब्द, पर्यायवाची शब्दामधून 2 क्वेश्चन होते. पाचवा मुहावरे. पाचवा मुहावरे. मुहावरेमधून 2 क्वेश्चन होते. मुहावरेमधून मुहावरे. मुहावरे नंतर सहावा एक्झाम. नंतर काय? सहावा शब्दों का योग. शब्दों का योग. याच्यातून 1 क्वेश्चन होता. त्याच्या पुढे 7वा होता शुद्ध वर्तनी. शुद्ध वर्तनीमधून 1 ते 2 क्वेश्चन होते. 8व्या मधून वाक्य त्रुटी. वाक्य देणार, त्याच्याची त्रुटी ओळखायची होती. वाक्य त्रुटीमधून 1 क्वेश्चन होता. आणि 9वा टॉपिक गद्यांश मधून सगळ्यांना जवळपास 100 गुणांनी एक्झाम दिली तर 95 मार्काचा गद्यांश होता. आणि जी 5% कंडक्टिव्ह पोरं होती त्यांना 3 याचा गद्यांश, 3 क्वेश्चनचा गद्यांश जी अनलेक्टिव्ह होती. कारण की 95%ला 5 मार्काचा पडला आणि 5%ला फक्त 3 मार्काचा गद्यांश. गद्यांचे प्रश्न सगळ्यांना सोपे असतात. गद्यांश झालं.
झालेलं दिवस घे अकरा ब्रेक झाला मोठ्याचा चिकीचे होता सगळ्यात झालं लिहिलो व्याकरण मध्ये काय विचारलेलं 2020-23 2023 मध्ये आणि 2024 मध्ये काय विचारलं व्याकरण मध्ये 2023 मध्ये आणि 24 मध्ये काय काय विचारलेलं 2023 मध्ये संज्ञा सर्वनाम क्रिया विशेषण वाच्य काल आणि दाखला अवधी हे विचारलेलं 2023 मध्ये संज्ञा सर्वनाम क्रिया विशेषण वाच्य काल आणि अव्यय विचारले कुठं 2023 मध्ये आणि 2024 मध्ये फक्त दोनच विचारले तत्सम आणि तद्भव तत्सम आणि तद्भव मध्ये किती दोन क्वेश्चन मला तरी दोन क्वेश्चन आले काही जणांना एक क्वेश्चन आले तत्सम आणि तद्भव जी युक्तिपुरुष होती युक्तिपुरुषाने कोण होती ते म्हणजे युक्तिपुरुष त्यांना तत्सम तद्भव सगळ्यांनी बरोबर कारण की त्यांना युक्तिपुरुष मध्ये तत्सम तद्भव त्यांना वेगळे म्हणजे जास्त कुणाला जर हे झालं असेल प्रॉफिट झालं असेल व्याकरण चेंज करायचं तर त्यांना कुणाला बरोबर झालं सगळ्यांना झालं वेगळा 10 मिनिटाचं क्वालिटी म्हणजे काय भारतीय मानसिक माझ्या मागून तुम्ही क्वालिटी मधला भारतीय राज्य व्यवस्था क्वालिटी मधला पहिला टॉपिक संविधान संविधानाचे जेवढे स्त्रोत आहेत संविधान कुठल्या देशातून घेतलंय काय घेतलंय ते संविधानाचे स्त्रोत हे पाठ करून जायचे त्याच्यात एक विषय फिक्स असा विचारला संविधान स्त्रोत म्हणून संविधान स्त्रोत म्हणून एक विषय फिक्स विचारला जवळपास 400 मध्ये 200 पर्यंत एक विषय असलेला दिवसात दुसरा प्रस्तावना म्हणजे कुणाला माहिती आहे प्रस्तावना कुणाला माहिती आहे प्रस्तावना म्हणजे काय म्हटलं असेल बघा प्रतिज्ञा नव्हे आम्ही भारताचे लोक आठवते प्रस्तावना इम्पॉर्टंट क्वालिटी मध्ये त्याच्यानंतर येणार मौलिक अधिकार मौलिक अधिकार पण मोस्ट इम्पॉर्टंट मौलिक अधिकार त्याच्यानंतर येणार मौलिक कर्तव्य मौलिक कर्तव्यांचा क्रम इम्पॉर्टंट आहे ते 11 आहे समजी 11 मौलिक कर्तव्य आहेत 55 आर्टिकल 55 मध्ये 11 सब क्लॉज म्हणतात आर्टिकल 51 आहे त्याच्यात 11 सब आर्टिकल आहेत सब क्लॉज आहेत त्या 11 सब क्लॉजचा क्रम लक्षात ठेवायचा कुठलं किती नंबरला आहे काय आहे आता नॉर्मल आठवतंय 5 नंबरला आहे पांडव म्हणजे काहीतरी आम्हाला असं सांगितलं की 5
51 वरचं 5 वर 5 वरनं पांडव लक्षात ठेवायचं. पांडव वरनं काय पांडव कशा यायचे एकत्र भाई 4 असं काहीतरी यायचं प्लस 51 वरचा 5व्यातलं असंच आठवणीत राहायचं. थोडं नॉर्मल ट्रिक लावून आठवून ठेवायचं. हे कुठं मौलिक कर्तव्याचा क्रम 11 मौलिक कर्तव्य 11 मौलिक कर्तव्याचा पूर्ण क्रम लक्षात ठेवायचा. 11 मौलिक कर्तव्य पाठवले. क्वालिटी मधनं एक आर्टिकल 1 ते आर्टिकल 51 मध्ये 51 पर्यंत सगळे पाठवले. आर्टिकल 1 ते 51 एक सिंगल आर्टिकल तुम्हाला नको जे राहिलेला पाहिजे सगळे पाठवा. सगळे पाठ पाहिजे ते पाहिजे त्याची सबक्लॉज मी पाठवायचे. जर 51 चा 11 सबक्लॉज आहे तसेच 19 मध्ये थोडे 6 किती सबक्लॉज आहे त्या आठवड्यात पण थोडे सबक्लॉज आहे. प्रत्येक यांनी थोडे थोडे सबक्लॉज आहे. 21 मध्ये 2-3 सबक्लॉज आहे 2 सबक्लॉज आहे. असे प्रत्येक जे 1 पासून 51 पर्यंत सगळे त्यांचे आर्टिकल आणि त्यांचे सबक्लॉज सगळे पाठवायचे. तोंडपाठ पाहिजे. त्याच्यानंतर 5 नंबरला आहे राज्य की नीति निर्देश मोस्ट इम्पॉर्टंट आर्टिकल 36 से 51 आर्टिकल 36 से 51 टीपीएससी में टीपीएससी आर्टिकल 36 पासून आर्टिकल 51 पर्यंत तुमचा टीपीएससी आहे. झालं एवढं लिहून झालं. त्याच्या पुढे झालेलं टीपीएससी. टीपीएससी नंतर तुमचा राष्ट्रपती. टीपीएससी नंतर 6 नंबर राष्ट्रपतीची कार्य. राष्ट्रपतीला निर्वाचित करायचं असेल किंवा प्रधानमंत्रीला निर्वाचित करायचं असेल तर कुठल्या विनंती करता येते. आर्टिकल त्यांची राष्ट्रपतींचे आर्टिकल. उपराष्ट्रपतींचे जेवढे आर्टिकल आहेत तेवढे उपराष्ट्रपतीचे आर्टिकल. त्याच्यानंतर प्रधानमंत्री आणि मंत्री भविष्य प्रधानमंत्री आणि मंत्री भविष्य. त्याच्यानंतर न्यायपालिका त्याच्यानंतर येणार तुमचा आयोग समिती आयोग आणि समिती. आयोग आणि समिती इम्पॉर्टंट आहे. आयोग समिती. त्याच्यानंतर महान न्यायवादी. एवढं झालं. त्याच्यानंतर एक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातच क्वालिटी मध्ये झालं सगळ्यांचं झालं. त्याच्यातच एक आहे 11वा राज्य कोण आवाज करायचं राज्य राजनीतिक दल मध्ये जेवढे राजनीतिक दल आहेत त्यांची स्थापना एक आठवणी ठेवायची. तोंडपाठ पाहिजे स्थापना आणि त्यांचे अध्यक्ष राजनीतिक दलाचे अध्यक्ष. तो पण एक जरा राजनीतिक दल सांगा. फेमस काँग्रेस माहिती आहे सगळ्यात पहिलं काँग्रेसची स्थापना केली.
1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. किती? 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना. त्याच्यानंतर त्याचे काँग्रेसचे अधिवेशन सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक क्वेश्चन विचारायचा काँग्रेसच्या अधिवेशनावर 1885 पहिलं अधिवेशन कुठे झालं? अधिवेशन पहिलं अधिवेशन 1885 कुठे झालं तुम्हाला काय सांगितलं शिकवलं 85 मध्ये दोन झाले 85 86 87 88 मध्ये एक ट्रिक सांगितली पहिल्याच्या किती पहिल्याचं काय काहीतरी ट्रिक सांगितली बघ भाई पहिला अधिवेशन 1885 कुठे झालेलं मुंबई, दुसरं कलकत्ता, तिसरं मद्रास, चौथं इलाहाबाद. यांच्या अध्यक्षपद लक्षात ठेवायचे पहिले 4 होते अध्यक्ष फिक्स लक्षात पाहिजे सगळे पहिलेच होते. पहिला अध्यक्ष होता नंतर फासी नंतर अंग्रेज आणि नंतर आपण त्याच्यानंतर हे झालं राजनीतिक दल त्यांची स्थापना त्यांचे अध्यक्ष कोण होते ते. त्याच्यानंतर पॉलिटिकमध्ये आरटी आणि आरटीआय मध्ये बघा आरटी आरटीई आणि आरटीआय आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन आणि आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन आणि आरटीआय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन. डायरेक्टली क्वेश्चन विचारतो आरटीई कधी लागू झाली आणि आरटीआय कधी लागू झाली. डायरेक्ट आरटीआय कधी लागू झाली 2009 मध्ये आली म्हणजे कोणतं पण लागू व्हायच्या आधी काय होते संसदेमध्ये पास होते पास झाल्यानंतर मग ते लागू होते. हे 2009 मध्ये पास झालेलं आणि 2010 मध्ये लागू झालेलं आरटीआय आणि आरटीआय 2005 मध्ये आरटीआय 2005 मध्ये लागू झालं. आरटीआय तुमचा 20 मध्ये आरटीआय राईट टू एज्युकेशन 6 ते 14 वर्षाच्या मुलांचं एज्युकेशन सरकारने काय केलेलं फ्री केलेलं. कधी 2010 मध्ये आरटीआय राईट टू एज्युकेशन समजलं. हे पॉलिटिक्स झालं हे झालं पॉलिटिक्स. आरटीआय आरटीआय नाही झालं. हे झालं तुमचं पॉलिटी. पॉलिटी नंतर जिओग्राफी. पॉलिटी नंतर जिओग्राफी. जिओग्राफी लई जास्त आहे पण वेटेज थोडं लास्टला सांगणार आहे. लास्टला कंबाईन वेटेज सांगणार आहे की पॉलिटी मधून किती क्वेश्चन विचारतात जिओग्राफी मधून किती क्वेश्चन विचारतात आणि हिस्ट्री काय काय असेल ते सगळ्यातून किती क्वेश्चन विचारतात ते लास्टला सांगणार. पहिल्या त्यांचे टॉपिक कुठे ते सांगणार. आता काय आहे जिओग्राफी. जीईओ जिओग्राफी म्हणजे काय भूगोल. जिओग्राफी म्हणजे काय भूगोल. जिओग्राफी मध्ये जर ओव्हरव्ह्यू करायचं झाला तर इम्पॉर्टंट पहिल्यांदा सौरमंडल म्हणजे जर विश्व स्तरावर जे ऑल ओव्हर पृथ्वीचं जर तुम्हाला अध्ययन करायचं असेल भूगोलचं तर सौरमंडल करायचं. वायुमंडल करायचं. वायुमंडल 3 नंबरचा महाद्वीप. पृथ्वी आणि त्याच्यानंतर विश्वस्तरावरती विश्व के प्रमुख देश त्यांची राजधानी होती आणि त्यांची मुद्रा आपल्या भारताची राजधानी घेतली रुपया.
सर जे प्रमुख आहेत त्यांचे ते करायचे, बाकीचं नसेल. हे झालं तुमचं राजगड. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा. इथे लिहितो आंतरराष्ट्रीय सीमा. आंतरराष्ट्रीय सीमा जास्त कालावधीवर होतो. आंतरराष्ट्रीय सीमा भारताची, पाकिस्तानाची, बांगलादेश, चीन, माहिती याच्यात प्रश्न जास्त काळ आमची प्रश्न अमेरिकेचे सगळ्यात प्रमाणाला प्रश्न करते का असे ते स्टाफमध्ये साठी आंतरराष्ट्रीय लेवलचे विचारायचे झालं तर भारताच्या लागून झालं ते काय आंतरराष्ट्रीय सीमा आहे तेच विचार. कुठल्या विचारणार भारत पाकिस्तानची जी सीमा आहे त्या सीमेला काय म्हणतात, भारत पाकिस्तानच्या सीमेला काय म्हणतात, सीमा आहे काय सीमेला काय म्हणतात. सेम भारत आणि पाकिस्तानची जी सीमा आहे इंडिया अँड पाकिस्तान स्लॅश बांगलादेश. बांगलादेश पहिला पाकिस्तानात माहिती आहे. ज्या वेळेला 1947 मध्ये ते डिव्हिजन झालं त्यावेळेला काय होतं दोन्ही बी पाकिस्तानात होत्या. मग जी बॉर्डर बांगलादेशची आहे आणि जी बॉर्डर पाकिस्तानची आहे त्या दोन्ही बॉर्डरचं नाव सेम. नाव काय होतं रेड क्लिफ. रेड क्लिफ रेड क्लिफ लाईन. रेड क्लिफ ही कधी झालेली 1947 मध्ये. सॉरी 1947 नाही 17 ऑगस्ट 1947. 17 ऑगस्ट 1947 झाले. आझाद कधी झाला भारत 15 तारखेला आझाद झाला 15 ऑगस्टला. आणि आझाद कधी झाले 2 दिवसानंतर. आझाद कधी झाले सीमा कधी झाले 2 दिवसानंतर 17 ऑगस्ट. समजलं एक ठीक झालं. सेम इंडिया आणि चीन. चीनच्या रेषेला काय होतं इंडिया आणि चीनची जी वरती हे आहे बॉर्डर आहे त्याला काय म्हणतात मॅकमोर. त्याला म्हणतात मॅकमोर. मॅकमोर सीमा. ही सीमा कधी झालेली 1962 मध्ये. 1962 मध्ये मॅकमोर मध्ये झालं. सगळ्यांनी झालं. हे झालं विश्व सरावाचं. विश्व सरावाचं जर करायचं झालं तर एवढं इम्पॉर्टंट एवढं काय त्याच्यानंतर ना भारतामध्ये काय ना पहिला भारत का प्राकृतिक विभाग. भारताचा प्राकृतिक विभाग. त्याच्यानंतर येणार 2 नंबरला पर्वत. सगळं एकदम सुंदर पर्वत छोटी पठार आणि घाटी. चौथा झाला. तिसरा झाला. आता चौथा झील. झील पण इम्पॉर्टंट आहे. झील पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर पाचवा जेवढे सांगणार आहे एवढे सगळे सांगतो. आणि एक आहे भारतीय
भारत की तटरेखा म्हणजे काय? भारताच्या जे समुद्र किनारे आहेत, समुद्र किनारे असलेले राज्य आहेत, त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा. त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा. सगळ्यात जास्त किनारपट्टी कोणाला लावली, सगळ्यात कमी किनारपट्टी कोणाला लावली, हे लक्षात ठेवायचं. समजलं? हे भारताचं झालं. त्याच्यानंतर आता जे एक चौकोन करून लिहून झाला आहे, हे याच्यात लिहून झालं सगळ्याचं. याच्यात जे लिहून झालं आहे चौकोनमध्ये ते सगळ्यात इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट. जिओग्राफी मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काय ना? जलप्रपात. जलप्रपात म्हणजे काय? वॉटरफॉल. जलप्रपात म्हणजे की कुणाला कळणार? वॉटरफॉल. यांचा काय लक्षात ठेवायचा? क्रम लक्षात ठेवायचा. यांचा क्रम लक्षात ठेवायचा. वॉटरफॉलचा क्रम तुम्हाला लक्षातच पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. जलप्रपाताचा क्रम. त्याच्यानंतर भारत में नदी घाटी परियोजना. नदी घाटी परियोजना. भारत की नदी घाटी परियोजना हे मोस्ट इम्पॉर्टंट. तुमची जे वरती कुठली नदी आहे, जे आपण एक मोठा ब्रिज केलेला, किती नदी आहे? महानदी. महानदीवरचा ब्रिजचं नाव काय? मला आम्हाला आठवतंय पण ती योजना, ती पण ज्या ज्या मोठ्या मोठ्या नदी त्यांच्या काहीतरी योजना असतात. तुमची विद्युत निर्माण करणारी सगळ्यात मोठी योजना, कुठल्या कुठल्याच्या मोठ्या मोठ्या घाटीवरच्या योजना आहेत, परियोजना आहेत, त्या सगळ्या काय मोस्ट इम्पॉर्टंट योजना आहेत. त्याच्यानंतर याला भारत का अपवाह म्हणजेच त्यांची नदी, जेवढ्या नद्या आहेत त्या नद्या सगळ्या, जेवढ्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या तुम्हाला पाठ पाहिजे. कुठली नदी सगळ्यात मोठी, कुठली नदी छोटी, नद्यांचे कुठल्या उपनद्या, ज्या नद्या एक नदी आहे स्टार्टिंगला बाकीच्या असतात, बाकीच्या नद्या आल्यानंतर तुमची नदी भरणार नाही, मोठी होणार, त्या बाकीच्या नद्या त्यांचा उगम, नदींचा उगम आणि सहाय्यक नदी जेवढ्या थोड्या आहेत इम्पॉर्टंट जास्त काय तुम्हाला म्हणताय. सिंधू नदी, सिंधू नदीचं फेमस तुम्हाला माहिती असेल चिनाब, त्याची सहाय्यक नदी, सिंधू नदीची सगळ्यात मोठी सहाय्यक नदी चिनाब. सिंधू नदी कुठे जाऊन मिळते? तुम्हाला जर नदी योजना करायची असेल तर कसं करायचं? भारताचा नकाशा आहे, अर्ध्या कुठे भेटल्यात सेंटरला, अर्ध्या इकडे दुसरा समुद्र आहे, इकडे वेगळा समुद्र. ज्या नदी ज्या सेंटर मिळाल्या त्या वेगळ्या सेपरेट करायच्या, ज्या नद्या ह्या सेंटर मिळाल्या त्या सेपरेट करायच्या. आता ह्या सेंटर नद्या कुठे मिळाल्या? एक वर्ण येणारे सिंधू नदी तेवढीच इकडे भेट, बाकी गंगा हे या सेंटर येते बंगालच्या. सेम गंगाला ह्याच्यात गेल्यानंतर ते बांगलादेश मध्ये गेल्यानंतर दुसरं नाव आहे गंगाचं. कुठलं? मला नाव आठवते, सांगा. गंगोत्री काहीतरी दिले ना, यमुना काहीतरी दिले ना, ते बांगलादेश मध्ये गेल्यानंतर असे दोन नद्या आल्या. एक खालून इकडे गंगा आले आणि वर आपल्या
वरनं तिकडून तिब्बतमधनं आसाममधनं असं क्रॉस करत एक नदी बांगलादेशमध्ये मिळाली आणि त्या दोन नद्या मिळून पुढे जाऊन कुठे बांगलादेशमध्ये जाऊन समुद्राला गेले आणि जगाचा सगळ्यात मोठा डेल्टा तयार झाला. जगाचा सगळ्यात मोठा डेल्टा तयार झाला कुठं बांगलादेशमध्ये. डेल्टा म्हणजे काय नदी? डेल्टा म्हणजे नदी आली समुद्रात मिळाली काय करणार पसरणार नाही नदी. नदी आली ही नदी इकडे आली ही नदी इथं भेटते इथे जाऊन त्यांनी काय केला असा डेल्टा तयार केला बांगलादेशमध्ये. ते डेल्टा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जी नदीचा उगम कुठे झाला नदीची प्रवाह कसा आहे आणि नदीच्या सहाय्यक नदी जेवढ्या सहाय्यक नदी तेवढ्या ते मोस्ट इम्पॉर्टंट. हे झालं नदी तत्व. त्याच्यानंतर भारत की मिट्टी है भारत की मिट्टी है भारत की मिट्टी है. कोणाला माहिती आहे मिट्टी आपली माती किती प्रकारची आहे? किती प्रकारची हा चार. टोटल किती प्रकारची हा टोटल 6 ते 8 प्रकारचे माती. त्यात सगळ्यात इम्पॉर्टंट 4 माती आहेत ते तुम्हाला मी सांगतो. आता नॉर्मल वाटत आहे लाल माती काळी माती. लाल मातीला पण एक दुसरं नाव आहे तसंच काळ्या मातीला पण 2-3 नाव आहेत. ही नाव इम्पॉर्टंट. लाल माती काळी माती आपण डायरेक्ट म्हणतो पण लाल माती आणि काळी मातीला दुसरं काहीतरी नाव आहे. सेपरेट म्हणतात वेगवेगळं म्हणतात त्यांना मिळतं. परत जी माती समुद्र आपले नद्या नदीची जी माती येते ती माती सगळ्यात उपजाऊ माती. सगळ्यात जास्त उपजाऊ माती कुठली म्हणतात ती नदीची माती. ती माती इम्पॉर्टंट. त्यांच्यात कुठल्या मॅंगनीज वगैरे काहीतरी मिळतात ते इम्पॉर्टंट. त्यांचा कलर इम्पॉर्टंट. स्वजुताईवादी माती म्हटलं तर कुठली काळी माती. काळी माती कुठली काय आमच्याकडे काळी मातीच असणार. काय होते स्वजुताईवादी काय म्हणते त्याला उन्हात काय करते भेगा पडते. उन्हात काय करते भेगा पडते आणि पावसाळ्यात काय करत होते चिखल असते नांगरायची गरज म्हणजे स्वतः आपण ती काय करते जुताई करते ट्रॅक्टर नाही होती अशी माती म्हणजे ती काळी माती. अशा मातींचे जे हे आहे त्याच्यात काय काय मिळतंय मॅंगनीज काय काय असेल ते नॉर्मल 2-3 मिळतात ते इम्पॉर्टंट. भारत की मिट्टी झाल्यानंतर भारत की जनजाती. भारत की जनजाती आणि पर्यटन स्थळ. जनजाती आणि त्याचा जनजाती झाल्यानंतर पर्यटन स्थळ ही इम्पॉर्टंट आहे. झालं त्याच्यानंतर भारतात काय काय मेन आहे ते सगळं जर करायचं फिक्स करायचं कोणतं जॉग्राफी झालेलं आहे. आणि जे इथे सांगतोय हे जर सगळं परफेक्ट केला कुठल्या पण सांगा इकडे सीजीएला पण जाऊ. जर तुम्ही मी जे टॉपिक सांगितले टॉपिक करून सीजीएला जरी बसला तरी तुमचा प्रश्न झाला एवढी गॅरंटी आहे या टॉपिकची. आणि थोडे टॉपिक असतील 1-2 क्वेश्चन इकडचे तिकडचे हे झालं. आता अर्थशास्त्र म्हणजे काय इकॉनॉमी ECU इकॉनॉमी म्हणजे काय अर्थशास्त्र अर्थव्यवस्था इकॉनॉमी अर्थव्यवस्था
अर्थव्यवस्थेमध्ये काय इम्पॉर्टंट आहे अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय आय माप राष्ट्रीय आय माप त्याच्यानंतर सेकंड मुद्रा एफ बँकिंग बँकिंग मध्ये कोण सगळ्यांच्या बँकिंगचा काय म्हणतो आपण गॉडफादर कोण बँकेचा गॉडफादर कोण बँकेवर लक्ष कोण ठेवतं नॉर्मल बेसिक कोण लक्ष ठेवते अमिताभ बच्चन ऍड करते बघा अमिताभ बच्चनची ऍड कुठे असते कुणाची ऍड करते हा आरबीआय बँकिंगची ऍड करणार सगळ्यात ब्रँड अँबॅसेडर आरबीआय चा ब्रँड अँबॅसेडर कोण आहे अमिताभ बच्चन ब्रँड अँबॅसेडर आरबीआय आणि त्यांची अदर बँक्स आरबीआय त्यांच्या अदर बँक्स हे तुम्हाला आरबीआय प्लस अदर बँक्स आरबीआय ची स्थापना आरबीआय चा पहिला अध्यक्ष कोण होता आणि आताचा करंट अध्यक्ष कोण आहे हे पाठ पाहिजे याच्यातून तुम्ही क्वेश्चन येऊ शकतो आता अदर बँक्स मध्ये फेमस बँक कोणती केसीसी मध्ये अदर बँक मध्ये फेमस आहे अदर बँक फेमस आहे अदर बँक मध्ये फेमस बँक एसबीआय अदर बँक मध्ये फेमस बँक एसबीआय ही तीन वेगवेगळ्या बँकेतून बनते एसबीआय एक मद्रास एक आहे मद्रास बँक ऑफ मद्रास बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ आणि कोणतं आहे बँक ऑफ बंगाल या तीन बँकेनी कोण बनले एसबीआय बनले बँक ऑफ बंगाल बँक ऑफ बॉम्बे आणि बँक ऑफ मद्रास या तीन बँकेनी मिळून काय बनले एसबीआय बनले त्याच्यानंतर 3 नंबरचा सगळ्यात ह्यावेळीचा फेमस स्टॉक जे नाव होतं विकास क्वेश्चन फिक्स क्वेश्चन लास्ट जनगणना नावाचा फिक्स क्वेश्चन होताच होता क्वेश्चन जनगणना ते अनुपात असून स्त्रियांची पर्सेंटेज असून पुरुषांचे पर्सेंटेज असून सगळा जेवढे तुमची जनगणनामध्ये आता जनगणना कुठली आपण काउंट करतोय कुठली जनगणना आपण वाचला असेल कुठली जनगणना आपण काय करतोय अभ्यास करतो रिसेंटली कुठली जनगणना झाली 2011 जनगणना दर 10 वर्षांनी होते 2021 ला होणार होती कोरोनामुळे नाही झाली ती जनगणना जी 2021 ला होणार आहे त्या होणाऱ्या जनगणनेचं अध्यक्ष त्याच्यामध्ये एक वाक्य आहे ते आणि ते त्याचे पूर्ण डिटेल्स ते पण माहिती आहे 2011 मध्ये जी काही जनगणना झाली त्याचा पूर्ण डेटा ऑल डेटा जेवढा जनगणनेचा डाटा आहे सगळा माहिती पाहिजे तो पाठ पाहिजे जेवढा जनगणनेचा डाटा आहे ऑल डाटा तुमचे सिख किती आहे तुमचे ख्रिश्चन किती आहे मुस्लिम किती आहे
सगळ्याचे हिंदू किती आहे, किती पर्सेंटेज आहे, किती पर्सेंटेज आहे, किती आहे ते विचारत नाही, किती पर्सेंटेज आहे. 100% असणार पर्सेंटेज शिकला. 100%मध्ये किती पर्सेंट हिंदू आहेत ते काढायचं, किती पर्सेंट मुसलमान आहेत, ख्रिश्चन किती पर्सेंट आहेत ते काढायचं. माझ्या स्टार्टिंगचा पेपर होता. पहिल्या तीन टोटल 4 शिफ्ट असतात. पहिल्या 3 शिफ्ट मध्ये हमखास क्वेश्चन होता. कुठला? सिक्सचा रेशो विचारलेला, 6% विचारलेला. दुसऱ्या ह्याच्यात सायन्सचं पर्सेंटेज विचारलेलं दुसऱ्या शिफ्ट मध्ये. आणि तिसऱ्या शिफ्ट मध्ये पण कुठल्या यांचं विचारलेलं. माझी शिफ्ट होती चौथ्या शिफ्ट मध्ये विचारलेलं. केवढा इम्पॉर्टंट आहे जनरल. 4 शिफ्टवर 4 मध्ये 3 शिफ्ट मध्ये हमखास क्वेश्चन होता, फिक्स क्वेश्चन होता. लास्टच्या शिफ्ट मध्ये एवढा म्हणजे एवढा इम्पॉर्टंट जनरल आहे. जनरलला मतलब ऑल डाटा जेवढा जनरलला सुरू कधी झाली? स्वतंत्र भारताची जनरलला कधी झाली? पहिली स्वतंत्र भारताची पहिली जनरलला भारत कधी झाला स्वतंत्र? 1947. आता 11 पासून उलटे राव लाटची जनरल कधी झाले? 2011. 2011 ते 2001 असं करत किती येणार? 1951. किती? 1951 पहिली स्वतंत्र भारताची पहिली जनगणना. ती स्वतंत्र भारताची पहिली जनगणना आणि आताची जनगणना जी 2011 ची झाली, ही ओव्हरव्ह्यू पाहिजे दोन्हीचं. पहिल्या जनगणनेचे काय काय होतं सगळं टोटल ऑल पहिल्या जनगणनेचं. आणि सगळ्यात पहिली अनियमित जनगणना झाली आणि नियमित जनगणना. मेंटो आणि अनियमित याच्यात झाली ती 2 जनगणना. सगळ्यात पहिली अनियमित जनगणना आणि नियमित जनगणना म्हणजे लागू केली करायची जनगणना म्हणून पूर्वी झालेली ती अनियमित जनगणना. आणि दुसरी एक झालेली ती नियमित जनगणना. त्यांची साल आणि ती कुणाच्या काळात करून घेतली? ज्यावेळी गुलाम होता भारत त्यावेळी कोणतरी हे होते अंग्रेज काय असेल ते काय होते त्यांच्या समोर कोण होते ते लक्षात आलं. हे झालं जनगणना मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. मोस्ट इम्पॉर्टंट जनगणना. जनगणना झाल्यानंतर झाली जनगणना झाल्यानंतर राष्ट्रीय योजना आहे. राष्ट्रीय योजना आहे. प्रमुख संगठन राष्ट्रीय योजना आहे त्यांची प्रमुख संघटन. राष्ट्रीय योजना प्रमुख संघटन. त्या राष्ट्रीय योजना प्रमुख संघटन प्रकार जसं आपलं WHO आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड पोस्ट ऑर्गनायझेशन. ह्या WHO आणि WHO या दोन्हीचं ज्या प्रमुख संघटना आहेत त्यांचं हेडक्वार्टर आणि त्यांचं इयर साल, त्यांचं स्थापना आणि त्यांची स्थापना आणि त्याची हेडक्वार्टर हे तरी लक्षात पाहिजे. आणि जर लक्षात ठेवायचं असेल तर त्यांचे अध्यक्ष पहिले अध्यक्ष लक्षात ठेवायचं असेल काय ठेवायचं? ज्या प्रमुख संघटना त्यांचे हेडक्वार्टर, त्यांची स्थापना, त्यांचे अध्यक्ष. WHO दोघांची पण हेडक्वार्टर कुठे? जेनेवा, स्वित्झर्लंड.
स्वित्झर्लंड. दोघांचे पण हेडक्वार्टर कुठे? जेनेवामध्ये, स्वित्झर्लंड. WHO WHO ची स्थापना कधी झाली? 1948 का 50? 1948 मध्ये WHO ची स्थापना झाली आणि WMO ची स्थापना 1950 मध्ये झाली. ओके, इम्पॉर्टंट. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. जेनेवा, स्वित्झर्लंड 1948 आणि 1950. झालं? झालं? हे झालं आपली इकॉनॉमी. इकॉनॉमी काय काय आपल्याला वाचायचं आहे. अजून एक सगळ्यात मोठा हाय वेटेज टॉपिक मी पेंडिंग करतो. सांगितलं असं सगळ्यात मोठा हाय वेटेज टॉपिक मी पेंडिंग करतो. लास्टला सांगायचं त्यामध्ये कसे क्वेश्चन विचारलं ते डिटेलमध्ये सांगतो म्हणून पेंडिंग करतो. कोणतं झालं आता? इकॉनॉमी. त्याच्यानंतर दुसरं हिस्ट्री. इतिहास. इतिहासातून काय काय विचारतात आपल्याला? एक विचारतात युद्ध, वॉर. जेवढ्या वॉर झाल्या तेवढ्या कोणत्या वॉर? पानिपत, मागी, चंदीगड युद्ध, सर्व जेवढे वॉर झाल्या त्या वॉरांचं साल पुन्हा कोणाच्या सांगितलं. ते दोन वॉर पुन्हा कोणाच्या हे दोन वॉर लक्षात ठेवायचे. त्याचे सण लक्षात ठेवायचं. इयर लक्षात ठेवायचं आणि मध्ये जे वर्सेस पुन्हा कोणाच्या त्या वॉर झाल्या त्या लक्षात ठेवायचं. समजलं? त्याच्यानंतर दुसरं इम्पॉर्टंट मध्ये मॉडर्न हिस्ट्री. मॉडर्न हिस्ट्री मध्ये तुम्हाला विचारतात पूर्ण. हे झालं मग एशियन हिस्ट्री आणि मिडीवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. हिस्ट्रीचे तीन प्रकार आहेत. हिस्ट्री किती मेजर असतोय? एशियन हिस्ट्री, मिडीवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री. जे काही प्रश्न विचारतात जास्त चान्सेस 70-80% चान्सेस मॉडर्न हिस्ट्रीचा क्वेश्चन विचारतात आणि 30-40% क्वेश्चन स्टार्ट हिस्ट्रीसाठी त्याच्यातून विचारतात. युद्ध आपलं किंवा वॉर वॉज त्यांचं इयर आणि पुन्हा ते विचारतात. मॉडर्न हिस्ट्री मध्ये काय वाचायचं? 1857 का महासंग्राम. मला सांगितलं ना 1857 थोडं झालेलं असं. 1857 स्वातंत्र्यवीर सावरकर. 1857 चा महासंग्राम. 1857 टू 1947 जेवढ्या घटना झाल्या सगळ्यात तरी पाहिजे माहिती तरी पाहिजे त्यांची सण त्यांचे हे. 1857 मध्ये 1885 चं काँग्रेसचे युद्ध झालं. काँग्रेसची स्थापना, त्यांचं अधिवेशन, कुठे कुठे त्यांचं हे झालं, त्यांची हेडक्वार्टर, काँग्रेस अधिवेशन, त्यांचं अधिवेशनचं ठिकाण अध्यक्ष आणि काय एवढं लक्षात ठेवा. काँग्रेसची जी अधिवेशन झालेली इम्पॉर्टंट पहिली 4 अधिवेशन फिक्स पाहिजे. एक महिला झालेली, पहिली महिला एनी बेसेंट, पहिली विदेशी महिला एनी बेसेंट झालेली. त्याच्यानंतर पहिली भारतीय महिला सरोजिनी नायडू 1925 मध्ये झालेली ते पाहिजे. ते कुठे झालेलं ते पाहिजे. म्हणजे ते आपलं ठिकाण माहित पाहिजे. अध्यक्ष
अधिवेशन कोण होते ते पाहिजे ते ईयर माहिती पाहिजे. काँग्रेसचे जे मेन अधिवेशन आहेत त्यांचे सगळ्यात जास्त वेळा बहुतेक मुसलमान झाले. अबुल कलाम आझाद जास्त वेळ काँग्रेसच्या अध्यक्ष राहणारा व्यक्ती अबुल कलाम आझाद. हे जे काँग्रेसचे अध्यक्ष होते कशी जास्त होते. आणि गांधीचे जे जेवढे सत्याग्रह होते ते सगळे गांधीजींची सगळी पूर्ण सत्याग्रहाचा क्रम लक्षात ठेवायचा आणि त्यांचं इयर जेवढे सत्याग्रह झाले त्यांचा क्रम लक्षात ठेवायचा, त्यांचा इयर लक्षात ठेवायचं आणि जास्त करून त्या सत्याग्रहामध्ये एक काहीतरी मोठी घटना झाली, कोणती घटना झाली ती घटना घेऊन पाहिजे, ती घटना पाहिली पाहिजे. हे झालं हिस्ट्री मधून काय काय व्हायचं ते झालं. आता आपला इम्पॉर्टंट टॉपिक, मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक. वेटेज सगळ्या हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, स्ट्रॅटेजी या सगळ्यांचं वेटेज लास्टला सांगणार आहे. स्टार्टिंगला सांगितलं असं तुम्ही. आता येणार आपला स्टॅटिक स्टॅटिक स्ट्रॅटेजी. त्योहार कोणत्या राज्याचे कोणते त्योहार आहेत फेमस त्योहार? आसामचा बिहू सेम फेमस त्योहार आसामचा बिहू. दुसरा विचारतात 2 नंबरला नृत्य. जेवढे नृत्य आहे तेवढे सगळे नृत्य. शास्त्रीय नृत्य आणि तुमचा लोकनृत्य. शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य. त्याच्यात पण शास्त्रीय नृत्य मोस्ट इम्पॉर्टंट. नृत्यात पण शास्त्रीय नृत्य मोस्ट इम्पॉर्टंट. शास्त्रीय नृत्य टोटल 8 आहेत. 8 शास्त्रीय नृत्य आहेत. भरतनाट्यम, कथकली, कथक, मोहिनीअट्टम, सत्रिया आणि काही राज्याच्या नावावरती मणिपुरी ही लक्षात ठेवायची कुठली? भरतनाट्यम, सत्रिया, कथक, कथकली आणि मोहिनीअट्टम. कथकली आणि अट्टम कुणाचा? केरळचा. कथकली आणि अट्टम केरळचा. सेम भरतनाट्यम कुणाचा? भरतनाट्यम सगळी भारतातील राज्य कुठल्या एका राज्याचं सांगायचं. कुठला आहे ना? भरतनाट्यम कुणाचं आहे? तमिळनाडूचं. सगळ्यात पुराणा, सगळ्यात नवीन, प्राचीन भरतनाट्यम तमिळनाडूचं. सगळ्यात नवीन कोण? आसामचा सत्रिय. आसामचा सत्रिय 2000 साठी ह्या 2000 त्यावेळेस ते झालं म्हणजे शास्त्रीय नृत्यामध्ये ऍड झाले. अनेक व्हायचा चान्सेस आहेत पण ते व्हायला खूप वेळ लागतो. टोटल आपण तो वाचू. टोटल आहे 8 मध्ये सगळे शास्त्रीय नृत्य, त्यांचं राज्य, त्यांच्यात फेमस कलाकार असणार. नृत्यामध्ये कलाकार असतात. फेमस कलाकार जेवढे कलाकार आहेत तेवढे. मोहिनीअट्टमची जननी नाव ऐकलं असेल, कल्याणकुट्टी अम्मा. ते सगळ्यांचे जे मोस्ट म्हणजे इम्पॉर्टंट वाले जे ज्यांनी या भरतनाट्यम, सत्रिया त्यांना हे केलं, जे ठेवलं अजूनपर्यंत आमच्या पिढीपर्यंत ठेवलं, ते
जेवढे माणसं आहेत त्या सगळ्या माणसांची नाव मोस्ट इम्पॉर्टंट सगळे म्हणजे जास्त आहेत खूप म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे ज्यांना आपले 3 हे माहिती आहेत मला 3 जे फेमस पुरस्कार कोणते म्हणते पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री सगळ्यात मोठा कोणता पद्म विभूषण विभूषण 2 नंबरला कोणता पद्म भूषण आणि लास्टला कोणता पद्मश्री पद्मश्री बोला बोला लास्टला कोणता 3 नंबरला पद्मश्री या 3च्या वरचा कोणता सगळ्यात मोठा पुरस्कार 3च्या वरचा कोणता भारत रत्न त्याच्यानंतरचे स्टार्टिंगचे 4 आहेत जे सगळ्यात मोठे पहिला भरतनाट्यम भारत सगळ्यात मोठा भारतरत्न त्याच्यानंतर पद्मविभूषण नंतरला पद्मभूषण आणि पद्मश्री तुम्हाला हे 2 ज्या कलाकारांना मिळाले त्यांची नाव कधीच विसरायची त्यांची नावं कधीच विसरायची नाही त्या ज्या शास्त्रीय नृत्यामध्ये जे कलाकार मिळाले यामिनी कृष्णमूर्ती हे 3 अवॉर्ड मिळाले त्यांची साल पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री कितीला भेटला यामिनी कृष्णमूर्तीला पद्मविभूषण 2016 ला मिळाले 2001 ला काहीतरी 1 ला का 1998 ला भेटले पद्मश्री स्टार्टिंग मध्ये 1969 ला यामिनी कृष्णमूर्ती सगळ्यांचं जे मोस्ट इम्पॉर्टंट तुम्हाला नृत्यामध्ये जे व्यक्ती आहेत त्यांना भेटलेले पुरस्कार पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री भारतरत्न भेटले त्यांना हे दिले पद्मविभूषण पद्मभूषण पद्मश्री पद्मश्री जवळपास होते सगळ्यांना पद्मश्रीची त्यावेळी लिस्ट आली बघा लिस्ट आली पद्मश्रीची कोणी नाव होती 87 नाव होती पद्मश्री त्याच्या असं पद्मभूषण आणि भूषण वाले होते किती होती मोजकी 6 7 8 तेवढीच होती पद्मभूषण सेम असं पद्मभूषण पद्मविभूषण हे नाव कमी असतात जी कमी नाव आहेत ती लक्षात ठेवायची पद्मश्री वाली जास्त करून लक्षात ठेवायची नाही हे झालं शास्त्रीय नृत्यामध्ये त्याच्यानंतर येते गीत स्लॅश चित्रकला गीत चित्रकला विमर्श चित्रकला ज्या आहेत त्या सगळ्या चित्रकला त्याच्यानंतर मार्शल आर्ट आणि युद्धकला मार्शल आर्ट इम्पॉर्टंट काय कुठल्या राज्याचं कुठलं मार्शल आर्ट आहे ते इम्पॉर्टंट सगळ्यात जवळ मार्शल आर्ट झाले त्याच्यानंतर पुस्तकांनी लेखक जर बघितला पासून तर माझी एवढी पानं आहे जवळपास एवढी पानांची साईज सांगते पानं सांगायचं पानांची संख्या पुस्तकांनी लेखक जर पाठ करायचं जी फेमस आहे पाठ करायची सांगतो जी क्रिकेटर आहेत क्रिकेटरांची पूर्ण पुस्तक पाठ करायची आता करंटमध्ये कोण फेमस झाले आता नीरज चोपडाचे नीरज चोपडाचं त्याचे पुस्तक आहे ते पाठ करायचं फेमस आता बदलपासून आली त्यांचं कोणते पुस्तक कोणते दुसरं लिहिणार किंवा त्यांच्या ती लिहिणार त्यांनी स्वतः लिहिणार त्यांची पुस्तकं लक्षात ठेवा जे करंटमध्ये आहे हे करंटमध्ये चाललं करंटमध्ये करंट अफेअर्स हे विचारायचं की कोण तुम्ही हे केलं आता काय केलं जे करंट अफेअर्स मध्ये तुम्हाला जे मिळतात जी मोठी नावं येतात आता करंट अफेअर्स मध्ये त्यांचं स्ट्रॅटेजिक मध्ये विचार आणि सगळ्याच पोरांना जवळपास
एक भ्रम असतोय की करंट अफेअर मध्ये सगळ्यात जास्त विचारतात. करंट अफेअर नसते ते कोण असते? स्टॅटिक जीके असते. स्टॅटिक जीके मध्ये पुस्तकाने लेखक आहे आणि त्यानं ते पुस्तक लिहिलं हे करंट अफेअर मध्ये येत नाही, हे स्टॅटिक जीके मध्ये येते. स्टॅटिक जीके एवढं इम्पॉर्टंट आहे. पुस्तक आणि त्यांचे लेखक जे अभिनेते आहेत, अमिताभ बच्चन हे मोठे मोठे त्यांची पुस्तक लक्षात ठेवा. फेमस कोण? गांधी. गांधीची पुस्तक वापरायची सगळी. आणि आपले सगळ्यात मोठे शिक्षण ग्रहण करणारे स्वामी विवेकानंद त्यांची सगळी पुस्तकं पाहिजे. त्याच्यानंतर झालेले शाळेत झालं पुस्तक आणि त्यांचे लेखक. त्याच्यानंतर दिन नंबर किती? नंबर 6. दिन आणि त्यांचे दिवस. दिन आणि त्यांचे दिवस म्हणजे इम्पॉर्टंट प्रमुख जे काही प्रमुख दिवस प्रमुख दिवस जास्त नसते. सगळ्यात इम्पॉर्टंट पुरस्कार मध्ये त्यांची सुरुवात क्षेत्र कुठल्या क्षेत्रात आणि त्यांचा फर्स्ट विजय. पुरस्कार माहिती असतील. अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, वेगवेगळे पुरस्कार. त्यांची सुरुवात, त्यांचं क्षेत्र, त्यांचं फर्स्ट विजेता स्लॅश त्यांचं राशी म्हणजे की पुरस्कार मिळाला तर मला किती रुपये मिळणार. राशी म्हणजे सगळ्यात मोठा पुरस्कार खेळातला सगळ्यात मोठा पुरस्कार कोणता? अर्जुन पुरस्कार. अर्जुन पुरस्काराची राशी किती आहे? 20 का 25 आहे? 25 लाख मिळतो. कोणाला? 25 लाख मिळतो. कोणाला? अर्जुन पुरस्कार ज्यांना मिळतो त्यांना. अर्जुन पुरस्कार कोण? करंट 2 क्रिकेटर कोण जे भेटले त्यांना? मोहम्मद शमी आणि दुसरा त्याच्या आधी एक कोण रिटायर्ड झाला ओपनिंग करायला शिखर धवन. अर्जुन पुरस्कार कसा देतात? अर्जुन पुरस्कार द्यायची ही आहे कॅटेगरी आहे. स्वतः म्हणजे करंट या वर्षीचं परफॉर्मन्स, करंट बॅक 3 वर्षाचं परफॉर्मन्स, कंटिन्यू त्यांनी 4 वर्ष परफॉर्मन्स दिला पाहिजे. कंटिन्यू पहिल्या वर्षी पीक मध्ये होता जास्त काढा, दुसऱ्या वर्षी डाऊन, तिसऱ्या वर्षी परत पीक वाढला, चौथ्या वर्षी परत डाऊन. त्याला भेटत नाही अर्जुन पुरस्कार. कोणानंतर जो कंटिन्यू 4 वर्ष 3 वर्ष कंटिन्यू अजूनपर्यंत आहे म्हणजे तो परफॉर्मन्स देतो त्याला मिळतो कुठला? अर्जुन पुरस्कार. त्याच्यानंतर 8वा पुरस्कार आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय संघटन. आंतरराष्ट्रीय संघटन त्यांचं आंतरराष्ट्रीय संघटनाची स्थापना. आंतरराष्ट्रीय संघटना आणि कुठे आले आणि याची आणि कुठे आले? स्ट्रॅटेजी असं आहे सगळ्यांचं मिळून त्याच्यात बसेल. जे कुठं थोडं असेल ते येणार आणि स्ट्रॅटेजी मध्ये बसणार. आंतरराष्ट्रीय संघटन स्थापना आणि हेडक्वार्टर. आंतरराष्ट्रीय संघटन यांची स्थापना आणि त्यांचं हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर लास्टला सांगतो जे मेन आहे प्रमुख स्थळ म्हणजे कोण? युनेस्को, युनेस्को आणि स्लॅश रामसर साइट्स. युनेस्को साइट्स आणि रामसर साइट्स
इम्पॉर्टंट जेवढ्या आमचं युनेस्को मध्ये जास्त गेम साईड्स आमचं साईड आपण जास्त तेवढे गेम जास्त नाही तेवढे इम्पॉर्टंट जेवढे तेवढे पाठच करायचे आता झालेलं इम्पॉर्टंट झालेलं युनेस्को आणि आमचं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तेवढंच जास्त इम्पॉर्टंट नाही एखादा क्वेश्चन खेळात विचारतात काय विषय सगळ्यात फेमस खेळ क्रिकेट सगळ्यात फेमस खेळ क्रिकेट च्या स्टंपची उंची क्रिकेटचा बॉल आहे किती क्रिकेटच्या स्टंपची उंची 71.1 सेंटीमीटर सेम क्रिकेटचा बॉल किती याचा असतात क्रिकेटच्या बॉलाचं वेट काय 156 ते 163 ग्रॅमच्या मध्ये असतं क्रिकेटच्या बॉलाचं वजन क्रिकेटच्या बॅटचं वजन सेम एक टेस्ट सिरीज होती टेस्ट मध्ये टेस्ट सिरीज किती होतं ब्रेक होतं बरोबर आहे ब्रेक होतं टोटल किती एका दिवसात टेस्ट सिरीज कशी असते सगळे आउट होऊन खेळायचे बरोबर आहे सगळे आउट होईपर्यंत संध्याकाळपर्यंत खेळणार सगळे आउट होईपर्यंत संध्याकाळपर्यंत खेळणार नाही रात मग काय ते असणार पहिले 30 ओव्हर खेळायचे ब्रेक होईल कोणता टीम ब्रेक होईल त्याच्यानंतर परत 30 ओव्हर खेळायचे परत एक ब्रेक मिळणार परत कोणता ब्रेक मिळणार लंच ब्रेक मिळणार त्याच्यानंतर परत 30 ओव्हर खेळायचे आणि परत मग डेचा एंड होणार म्हणजे ते ज्या टेस्ट आहे ज्या काय आपल्या टेस्ट मॅच होतात जास्तीत जास्त किती दिवस खेळतात जास्तीत जास्त किती दिवस खेळतात बरोबर आहे 4 ते 5 दिवस 4 ते 5 दिवस जर डिक्लेअर काय झालं तर मॅच टाय मॅच काय होते टाय होते सेम आता याच्यात आपल्या क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिला टेस्ट मॅचचा क्रिकेटमध्ये कसे विचारतात सगळ्यात पहिला जो टेस्ट मॅच झाली त्याचा कप्तान कोण होता सगळ्यात पहिली T20 मॅचचा कप्तान T20चा वीरेंद्र सेहवाग होता 2008 मध्ये T20 काहीतरी चालू झाली पिंक बॉल जी मॅच खेळली पिंक बॉल चॅम्पियनशिप पिंक बॉल म्हणजे पिंक बॉल पहिल्यांदा यूज केला 2019 मध्ये यूज केला त्यावेळी कप्तान कोण होता इंडियाचा त्यावेळी विराट खेळातनं हे विचारतात काय हे विचारतात खेळाची म्हणून खेळ इम्पॉर्टंट खेळ काय इम्पॉर्टंट काय कोणतरी फेमस झालं क्रिकेटर त्याच्या काहीतरी लाईफ पासून विचारला त्या कोणतरी क्रिकेटर फेमस झाला त्याला कोणतरी अर्जुन अवॉर्ड मिळाला कोणता पण अवॉर्ड मिळाला तर ते अवॉर्ड विचारला डायरेक्ट तुम्हाला नाही देणार की त्याला एवढा अवॉर्ड मिळाला काय देणार करंट मध्ये कोणत्या क्रिकेटरला अर्जुन अवॉर्ड मिळाला क्रिकेट फील्डमध्ये असे विचार अर्जुन अवॉर्डची प्राइस आता करंट डिसेंबरमध्ये कोणत्यातरी अवॉर्ड देण्यात आलेला असला परीक्षेच्या आधी जेवढे अवॉर्ड आले जेवढे म्हणजे जो कोण फेमस झाला तर कळतेच युट्यूबवर जरी स्कोर केले तर मला तरी पण कळते कोण फेमस झाला युट्यूबर काय युट्यूबर फेमस होतो जे खेळाडू जे आपले मेन हे असतात ते जे फेमस झाले त्यांच्या लाईफवर जे काय झालंय अजूनपर्यंत बुक कोणती लिहिली त्यांना पुरस्कार कुठला मिळाला पुरस्कार अर्जुन अवॉर्ड मिळाला तर अर्जुन अवॉर्डची प्राइस अर्जुन अवॉर्ड सुरुवात कधी झालेला सेम ध्यानचंद अवॉर्ड ध्यानचंदची सुरुवात कधी झालेली पहिला ध्यानचंद निर्णयातून पहिला अर्जुन अवॉर्ड मिळवून सेम असे क्वेश्चन विचार कशातून स्टॅटिस्टिक्स समजलं पहिला टेस्ट मॅचचा हे कप्तान सीके नायडू 1932 मध्ये झालेला
ओडीआयचा अजित वाडेकर काहीतरी आहे बघा मागच्या ह्याच्यात आता बोर्ड चेंज झाला. अजित वाडेकर काहीतरी होता मागच्या बोर्डमध्ये आपला गौतम मुंडेला त्याचा हेड कोच झाला म्हणजे बाकी नॉर्मल कोच बॉलिंग कोच शेक कोच त्याच्यात अजित वाडेकर कोणतरी कोच होता करंट अजित वाडेकर म्हणून विचारलं अजित वाडेकर म्हणून काय विचारला सगळ्यात पहिला ओडीआयचा कॅप्टन अजित वाडेकर. टी20चा कॅप्टन कोण सांगितलं वीरेंद्र सेहवाग. कितीला झाला 2008 सॉरी 2019 ला वीरेंद्र सेहवाग सॉरी विराट कोहली झालेला पिंक बॉल क्रिकेट खेळत. हे तुम्हाला विचारणार असं खेळामध्ये स्टम्पचं काय. परत क्रिकेटमध्ये मला क्वेश्चन आला कुठला ते खेळ होता तुम्ही केलेला होता त्याच्यात किती प्लेयर असतात तो प्लेयर खेळ किती प्लेयर आहेत. आता कबड्डी किती जण घेतात ऍक्च्युअल मध्ये 7 टोटल किती असतात टोटल किती असतात. क्रिकेट किती जण घेतात आता व्हॉलीबॉल किती जण घेतात म्हणजे 5 जण व्हॉलीबॉल 5 जण. सेम वॉटर पोलो मला पण माहिती आहे आता थोडं बघायला वॉटर पोलो किती जण घेतात 5 जण घेतात. असे खेळ त्या खेळ किती जण घेतात काय काय खेळतात ते सगळं माहित पाहिजे. त्या खेळामध्ये जे काय काय आहे ते माहित पाहिजे. इम्पॉर्टंट खेळ जे काय आहे ते सगळे. त्याच्यानंतर काय विचारणार राम सरसेनचे पहिल्याच दिले समजलं. खेळामध्ये काय काय विचारणार स्टॅटिक जीके मध्ये काय काय विचारणार आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता जे मी देणार हे चौकोन करून ठेवा. हे चौकोन करून ठेवा. आवाज मिळतो स्टॅटिक जीके पॉलिटी geography economy ECU economy all over science CIENCE science मध्ये PHY physics chemistry biology आणि करंट सगळ्यांचे भेटेल जे काय तुम्ही दिलंय बरोबर आहे एवढं पाठ झाल्यानंतर कोणत्या टॉपिक मधून किती क्वेश्चन विचारले कोणत्या टॉपिक मधून किती क्वेश्चन विचारले. स्टॅटिक जीके सगळ्यात जास्त नंतर 5 6 7 हे वेटेज असतात जीके मध्ये 5 6 7 किती पण विचारले 5 ते 8 मध्ये किती पण विचारले. सेम हिस्ट्री मध्ये 1 2 3 मध्ये किती विचारले. क्वालिटी 1 2 3 मध्ये किती पण विचारले आणि जिओग्राफी मध्ये पण 1 2 3 मध्ये किती पण विचारले. सेम इकॉनॉमी 1 2 3 याच्यात 1 ते 2 याच्यात पण 1 ते झालं वेटेज मेन वेटेज कुठल्या टॉपिक मधून किती क्वेश्चन विचारतात. सगळ्यात हाय वेटेज टॉपिक कुठला स्ट्रॅटेजी. हाय वेटेज टॉपिक कुठला स्ट्रॅटेजी जीके कसं पाहिजे तेव्हा क्लिअर कट